नमस्कार. सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड आपले स्वागत करीत आहे. बंधू आणि भगिनींनो, आपण छोट्या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ज्वलंत प्रश्न घेऊन छोट्या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यासमोर येत आहे. आपण चांगला प्रतिसाद माझ्या यूट्यूब चॅनल देत आहात. तरी आपण सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो, आजचा विषय आहे की महाराष्ट्रामधील ज्या नद्या आहेत या नद्यांची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे. नद्यामध्ये प्रचंड नद्या प्रचंड प्रदूषित झालेल्या आहेत. नद्यांची परिस्थिती वाईट आहे. नद्यांचं जे पाणी आहे ते पिण्यालायक नाही. पाण्यामध्ये अत्यंत विषारी असे द्रव्य पदार्थ निर्माण झालेले आहेत. त्यामुळे नदीच्या पाण्यामध्ये मासे किंवा इतर जे प्राणी आहेत त्यांची वाढ थांबलेली आहे. अनेक जीवांचा ऱ्हास होत चाललेला आहे आणि संपूर्ण नद्या, बहुतांश नद्या महाराष्ट्रातल्या या प्रदूषित झालेल्या आहेत. तरी बोलायला वाईट वाटते. बऱ्याचशा नद्या तर गटाराची अवस्था, नाल्यांची अवस्था अशी झालेली आहे. तेव्हा येणाऱ्या नवीन सरकारने या नदीच्या प्रश्नावर फार अगत्याने लक्ष देण्याची गरज आहे. कारण या नद्या स्वच्छ कधी होणार, या नद्यांचं प्रदूषण कधी थांबणार आणि सुंदर असं स्वच्छ पाणी, नदीच्या आजूबाजूला झाडं झुडपं आणि असा एक नैसर्गिक त्या नद्यांचे प्रवाह कधी चालू होणार, ही समाजजनांची अपेक्षा आहे की या नद्या स्वच्छ झाल्या पाहिजेत. त्यासाठी सरकारने विशेष या नदीचे प्रदूषण थांबवण्यासाठी, नद्या स्वच्छ होण्यासाठी, नद्यांचे प्रवाह चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आपण अगत्याने या प्रश्नाकडे लक्ष देणं गरजेचं आहे, अशी समाजजनांची अपेक्षा आहे. यासाठी आपल्याला जे नदीमध्ये गावोगावी किंवा शहरामध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जे कारखान्याचं सांडपाणी सोडलं जातं, त्याच्यामुळे विषारी पदार्थ निर्माण होऊन पाणी खराब झालेलं असतं. प्लास्टिकचा प्रश्न आहे, गाळाचा प्रश्न आहे. अशा अनेक बाबी या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने गावोगावामध्ये, शहरामधून जे सांडपाणी आहे, जो केरकचरा आहे, जे मलमूत्र आहे, ते नदीमध्ये सोडलं जातं. त्यामुळे नदीचं पाणी अस्वच्छ झालेलं आहे आणि अत्यंत वाईट परिस्थिती नद्यांची झालेली आहे. तेव्हा या नद्या स्वच्छ होण्यासाठी आपल्याला काय करता येईल? त्यासाठी मोठी लोकचळवळ उभी करावी लागेल. गावागावामधून जाणाऱ्या नद्या, शहरामधून जाणाऱ्या नद्या, तेथील लोकांचा सहभाग घेऊन त्या ठिकाणी असणारे पर्यावरणवादी, त्या ठिकाणी असणारे वृक्षमित्र व ज्यांना कोणाला संवेदनशील जी माणसं आहेत, समाजातले कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, काही सेवक संस्था आहेत, त्यांची मदत घेऊन, तज्ज्ञ लोकांचा सल्ला घेऊन लोकचळवळ उभी करावी लागेल या नद्या स्वच्छ करण्यासाठी. त्यासाठी शासनाने जे कोणी आता या विभागाचे मंत्री होईल, पर्यावरण, नद्या, पाणी, डोंगर, नाले, हे जे काम करणारे कोणी मंत्री असतील, त्या मंत्र्यांनी या प्रश्नाकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन या महाराष्ट्रातल्या नद्या कशा स्वच्छ होतील यासाठी प्रयत्न करावा, अशी समाजजनांची अपेक्षा आहे. आणि यासाठी आपल्याला एक नदी स्वच्छता अभियान हे मोठ्या प्रमाणात राबवायला पाहिजे, अशी सामान्य जनतेची या नवीन सरकारकडून अपेक्षा आहे. नद्या हे शेती, पिण्याचं पाणी, नदीच्या पाण्यावर सगळं अर्थव्यवस्था उभी आहे. शेतकऱ्यांची पिकं असतील, पाण्याची सोय असेल, हे सगळं या नदीच्या माध्यमातून होतं. आणि एक सुफलाम सुफलाम महाराष्ट्र होण्यासाठी नद्या स्वच्छ होणे हे गरजेची बाब आहे. म्हणून सरकारने या नदी स्वच्छतेकडे
आणि नद्या कशा स्वच्छ होतील यासाठी बारकाईने लक्ष देण्याचे गरजेचं आहे. प्लास्टिक बंदीचा कायदा आहे, पण सर्रास पद्धतीने जिकडे तिकडे प्लास्टिक आपल्याला मिळतंय, उपलब्ध दिसतंय जिकडे तिकडे. या प्लास्टिक बंदीचा कायदा कठोरपणे वापरून जास्त प्रमाणात केरकचरा, प्लास्टिक आणि सांडपाणी नदीत जाणार नाही यासाठी काय करावं लागेल? आतापर्यंत हजारो करोड रुपये नदीच्या पाणी स्वच्छ करण्यासाठी झाले असतील, परंतु मागचं सगळं सोडून यापुढच्या काळामध्ये या नदी स्वच्छ करण्यासाठी शासनाने जास्तीत जास्त प्रयत्न करावा व स्वच्छ नद्या, स्वच्छ पाणी हे जनतेला उपलब्ध करून द्यावं, अशा पद्धतीची एक लोकभावना आहे. तरी सरकारला विनंती आहे की आपण या नदी प्रश्नाकडे, नदी स्वच्छ करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावा, अशा पद्धतीची सामान्य जाण्याची अपेक्षा आहे. तर या ठिकाणी मी हा जो नदीचा प्रश्न आहे तो आपल्यासमोर मांडलेला आहे. आपण देखील नदी स्वच्छ कशी होईल, नदीमध्ये प्रदूषण कसे होणार नाही, नदीमध्ये केरकचरा जाणार नाही यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणं गरजेचं आहे. तेव्हा या ठिकाणी सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल, या चॅनलला आपण लाईक करा, सबस्क्राईब करा. एवढंच बोलून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.